अहो ऐका तरी काय पप्पा माझा रिझल्ट लागला पास झाले मी फर्स्ट क्लास मिळाला फर्स्ट क्लास हो आयला गावात दौंडी पिटवा बँड लावा वाजंत्री बोलवा आणि समध्यासनी पेढे वाटा एक पाजल आमची काय काळजी करू नका हे जाऊया बँड आणि वाजंत्री सांग मी पेढे वाटतो. नको नको तुला डायबिटीज आहे एक काम कर तू बँड आणि वाजंत्री सांग मी फक्त पेढे वाटतो. निघालो सांडगे थोडा बारीक नाही तर काठीनं जोडीन ऐकलं का सांडग चांगलं थोडा सासू काठीनं मारल अरे काय झाले काय आधी आशीर्वाद दे मग सांगतो. यशस्वी हो मी पास झालो फर्स्ट क्लास फर्स्ट विथ डिस्टिंक्शन. दादा काय सांगतोस काय बघू मागशी हे बघ 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 तुला पण असेच मार्क मिळवायचे बाबा. बाबा दादा पास झाला फर्स्ट क्लास फर्स्ट अरे वा वा आशीर्वाद द्या. अभिनंदन. हे घे पैसे आणि पटकन पेढे घेऊन ये बघू. जाऊ द्या बाबा या 5-6 रुपयामध्ये काय पेढे आहे? आणि आनंद व्यक्त करण्यासाठी पेढेच हवेत असं कोणी सांगितलं? खरं पेढ्यांपेक्षा साखर जास्त गोड असते. मी तेच म्हणत होती आणि त्या साखर असू द्या तुमच्यासाठी. अरे वा दे आकर. अरे आधी गणपतीला ठेव. अगं त्याच गणपती बाप्पाने मला सांगितलंय की तुझी आई हे तुझं सर्वात मोठं दैवत आहे. हो की नाही बाबा? हो ठीक आहे साखर. हे सांग्या इकडे 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 चल आकर आकर आकर. अजून एक अजून एक. दादा तू दोनदा पास झाला का रे? नाही एकदाच. तू दोनदा मला साखर चारली ना म्हणून हो ना आता 2 चपाट्या पण देणार आहे. थांब थांब पळते पुढे, थांब. या पुजारी काका तोंड गोड करा. अरे आधी देवाला ठेव. हो देवाला ठेवतो. काय किरण्या अरे पास झालास आणि साखर काय वाटतो पेढे वाट की पेढे. साखरे बरोबर 1 चमचा चहा पावडर बी वाट. हे घ्या काका पेढे देवाला चढवा आणि तुम्ही घ्या. नमस्कार. हा माझा बी पुढा घ्या आणि 2 पेढ्याचा किरण्याला बी द्या. निदान त्याला कळेल तरी पेढा कसा लागतो ते. चला चला हा घे प्रसाद. रंगदास स्वामींचा आशीर्वाद तुझ्या सोबत सदैव राहील. काय मामा इतके दिवस झालं दाढी करायला आला नाहीत काय नाही कुठे गेलता? अरे उद्योग असतात बाबा मला. माझी मीटिंग होती. असं आहे का? मग? नाही नाही जर का मोकळा आहे का? नाही नाही दाढीला महिना झाला आता तू विचार करायला पाहिजे की नाही तू. मी कसा विचार करीन दाढी तुमची आहे, माझी नाही. बरोबरच कर.
खावा पाच झाले ए मंजुळे काय करते अरे बघतेस तुला मी. अरे काय करते काय करते? अरे अरे नको मला हात दाखवतेस तुला काय करते ते. अरे बुद्धी हं? अरे नको हात नको घालू जे मला तुझ्यात पेढे मेलो मेलो मिले श्याम्या पेढे चोरतोस होय तुला लाज नाही वाटत तसं नाही. अगं मंजुळे हे पिढी ना मी तुझ्यासाठी चोरले होते ना अगं मंजुळे हे पेढे ना मी तुझ्यासाठी चोरले होते ते कशा पाहिजे ग? कशाला म्हणजे माझा तुझ्यावर जीव आहे ना माझा जीव अडकला नाही याच्यात काय हे काय करतोस रे तू? अगं तू पेढे काढले ना मी लाडू काढतो लाडू आईला हा भलता असेल तर काहीतरी बाहेर काढता हट 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 आईला श्याम्या मेला हं? चोरून पळून जातो होय हं? तू असल्या चोराच्या नादाला लागू नको माझ्या नादाला लाग असं खुश ठेवीन ना तुला असं बोलतोस होय? असं बोलतोस? बोट लावून तुझ्या गुदगुल्या हे बघ्या बोल ना तू घेणार की नाही फॉर्म? ते नाही मी नाही घेणार का? अरे मला काय तुझ्यासारखं डिस्टिंक्शन नाही मिळालेलं. अरे मग करणार का तू? मी सरळ बीएड करणार. अरे बीएड ला सुद्धा 2-2.5 लाख रुपये डोनेशन घेतात. हो खरंय. माझा एक फॉर्म घे. हे टिंग्या तू काय करणार? माझं काही टेन्शन नाही भाऊ. मग माझ्या फादरने केली डोनेशनची सोय. वा ए चल रे आपल्याला आपली सोय करायला पाहिजे. हो रे. साहेब मला एम चा फॉर्म द्या. हा फॉर्म भरा. हं. 10,000 रुपये भरून टाका. बर बघ्या तुझ्यासाठी पण घेतो. आणखीन एक फॉर्म द्या. घेऊन ठेव विचार कर. चालेल. घे चला. तुमच्या फादरने तुमची सोय केली आहे तुम्हाला गरज नाही. नशीब कॉलेजचं तुम्ही कॉलेजला तरी येता. अरे किरण कसा आहे? नमस्कार सर. बरा आहेस ना? हो सर. आणि फॉर्म कुठला? सर एम ला ऍडमिशन घ्यायचं म्हणतो. अरे वा छान. तू आमच्या कॉलेजचं भूषण आहेस थँक्यू सर. आणि उद्या विद्यापीठाचंही तू भूषण ठरणार आहेस. थँक्यू. तू एम ए करतोयस ही आनंदाची बाब आहे. पटकन फॉर्म आणि पैसे भरून टाक. नक्कीच. आणि बाक्या तुझं रे काय? मी काय सर बीए झालो आता बीएड ला ऍडमिशन घेणार. बघितलंस कळाला. चल पैसे आणि फॉर्म भरून टाक. बरं मला एक मीटिंग आहे येतो. आशीर्वाद असू द्या. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. चल काय किती टक्के मार्क? घे ना तुम्हाला डाळ पाहिजे आई हा जेव की दादा जेवतच नाहीये ग. बाळ किरण अरे जेव की कसला विचार करतोस? आई मला पुढे शिकायचंय. अरे हो मग शिक ना बाळा कोण नाही म्हणते तुला. पुढच्या शिक्षणाच्या प्रवेशासाठी 10,000 रुपये पाहिजे. 10,000 बघू करू काहीतरी व्यवस्था. तू जेव बघू. बाबा काय बघणार आणि कुठे बघणार? अरे तू कशाला काळजी करतोस? मी बाप आहे तुझा. होईल काहीतरी व्यवस्था. आणि नाहीच झाली ना तर आपण हे घर गहाण ठेवू. हो चालेल. पण आम्ही तुला शिकवूच. हो. तू जेव बघू. जेव राजा जेव. दादा जेव ना नको चिंता करू जेव राजा. उद्या सकाळी सरपंचांकडे मागतो मी पैसे. बघू मिळतात का. जेव बाळा आता